नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीने प्रतिमात्याची औषधं मागवलेली आहेत आणि ती औषधं आल्यानंतर जेव्हा सायली त्यांना म्हणते, मी तर तुम्हाला 2 गोळ्या सांगितलेल्या होत्या, तुम्ही याच्यामध्ये एकच गोळ्या दिलेल्या आहेत. तेव्हा जे औषधं घेऊन आलेले असतात ते सांगू लागतात की नाही, या प्रिस्क्रिप्शन मध्ये तर एकाच प्रकारच्या गोळ्या आहेत हे सांगितलं जातं. तेव्हा मात्र सायली त्यांना बोलत असते की हो नाही, कारण ती प्रतिमाकडे येते. प्रतिमाला विचारू लागते की प्रतिमात्या, तुम्ही इतके दिवस झाले 2 गोळ्या घेता ना? तेव्हा प्रतिमा सांगते की हो, मी 2 गोळ्या घेते. आता मात्र सायलीला प्रश्न पडलेला असतो. सायलीने त्या क्षणी डॉक्टर श्रद्धाला कॉल केलेला आहे. डॉक्टर श्रद्धाला कॉल केल्यानंतर सायली डॉक्टर श्रद्धाला विचारू लागते की डॉक्टर, प्रतिमात्यांना तुम्ही एकच प्रकारची औषधं दिलेली आहेत ना? तेव्हा मात्र डॉक्टर सांगतात की हो, एकाच प्रकारची औषधं दिलेली होती. तेव्हा मात्र आता सायलीला त्याचबरोबर प्रतिमाला सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते, पण नाही डॉक्टर, कारण गेली इतके दिवस झालं प्रतिमा त्या 2 प्रकारच्या गोळ्या घेत आहेत. मग फायनली सायलीने आता डॉक्टरांना घरी बोलवलेलं असतं. सगळ्यांच्या समोर ते बोलणं चाललेलं असतं आणि रविराज सुद्धा तिथे आलेले असतात. सायली मग डॉक्टरांना तिथे विचारते आणि त्याच वेळी डॉक्टर म्हणतात की मला दाखवा, दुसऱ्या गोळ्या कोणत्या होत्या नक्की. असं म्हटल्याबरोबर दुसऱ्या गोळ्या जेव्हा दाखवल्या जातात तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण डॉक्टर तिथं सर्वांच्या समोर सांगत आहेत की ह्या गोळ्या फक्त चुकीच्याच नाहीयेत, तर त्या त्यांच्या मेंदूला शिथिल करणाऱ्या आहेत, त्यांना हार्मफुल करणाऱ्या आहेत. ह्या गोळ्या मी दिलेल्याच नाहीत. तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण हे सगळं कसं शक्य आहे, या गोळ्या कुणी दिलेल्या आहेत, हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. हे सगळं सायली कसं समोर आणणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सायली आणि अर्जुन फिरायला गेलेले असतात. आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. सायलीच्या हातात अर्जुनने काढलेलं ते चित्र असतं आणि सायली मात्र पाहत असते. त्याचवेळी अर्जुन जे दादा स्केच बनवून देत होते त्यांच्याकडे गेलेला असतो आणि तिथे त्यांना सांगत असतो. त्याच वेळी अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि सायली मात्र विचारात गढून गेलेली असते. तिला जाणवतही नसते की अर्जुन तिला बोलावत आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अहो, तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय झालं. सायली मात्र त्याच विचारांमध्ये गुंतलेली असते. सायलीला माहितीच नाहीये की हे सगळं काय घडतंय आणि त्याच वेळी तिला अर्जुनची आणि तिची पहिली भेट आठवत असते. म्हणजे मंदिरामध्ये जेव्हा अर्जुन सायली दोघंही एकमेकांना भेटलेले असतात त्यावेळचा किस्सा तिला आठवत असतो. तेव्हा मात्र सायलीला माहिती नव्हतं की अर्जुन तिच्याशी बोलतच नाहीये, सायली मात्र त्याच्याशीच बोलत असते. अर्जुन ज्या पद्धतीने तिच्याशी बोलत असतो, जे फुलांचं ताट उधळलं गेलेलं असतं, सायली आणि अर्जुन दोघांच्याही अंगावरती ती फुलं उधळलेली असतात, हे सगळं सायली आणि अर्जुन या दोघांनाही आठवत असतं. सायलीच्या जवळ अर्जुन येतो आणि तिला बोलावू लागतो. त्याचबरोबर जेव्हा पूजा असते, म्हणजे महापूजेचा मान अर्जुन आणि सायली या दोघांना मिळालेला असतो, त्यावेळेचे प्रसंग आठवत असतात आणि त्याचबरोबर लग्नाचा प्रसंग सुद्धा आठवत असतो. आणि आज खऱ्या अर्थाने सायली आणि अर्जुन दोघंही एकत्र आलेले असतात. त्यावेळेस अर्जुन सायलीला येतो आणि विचारू लागतो की काय झालं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही, काही नाहीये. अर्जुनला ती म्हणत असते की तुम्ही ही चित्र गोळा करत आहात, पण मी आपल्या आयुष्याची चित्र गोळा करत आहे. हे ऐकल्यावर मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघंही पाहतच राहतात. खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायली दोघंही एकत्र आलेले असतात आणि सायली म्हणत असते की आठवते का तुम्हाला. तेव्हा अर्जुनलाही आठवू लागतं. अर्जुनही म्हणत असतो की हो, खरंच कॉन्ट्रॅक्ट वाईफ पासून हे जे काही एकत्र आलेलं होतं ते खरंच वेगळं होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा आठवते का तुम्हाला, जेव्हा ऑफिसमध्ये आलेला होता पहिल्या दिवशी, सायलीलाही आठवू लागतं. सायली ज्या पद्धतीने ऑफिसमध्ये गेलेली असते आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं समोर आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन मात्र आता सायलीला म्हणत असतो की काय चाललंय बायको, आणि सायली म्हणत असते की हो अर्जुन सर थांबा, आणि मग सायली त्याला आठवण करून देत असते. त्याचवेळी सायलीला या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. तिला खूप छान वाटत आहे. अर्जुन आणि सायली या दोघांचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने सुरू होता ते दोघंही अगदी आनंदाने स्वीकारत आहेत. इकडे मात्र
सायली पुन्हा त्या आठवणींमध्ये अगदी रमून जात आहे. अर्जुनही त्या आठवणींमध्ये असतो. दोघंही एकमेकांना म्हणत असतात की खरंच म्हणजे आज खऱ्या अर्थाने कळलेलं असतं की आपण कशा पद्धतीने एकत्र आलेलो आहोत. तो प्रवास त्यांना दोघांनाही आठवत असतो. अर्जुन सुद्धा त्या गोष्टी आठवत असतो आणि त्याच वेळी तो म्हणत असतो की तुम्हाला आठवतंय का? सायलीही ते सांगत असते, मंदिराच्या बाहेर आपली झालेली पहिली भेट. तेव्हा सायली म्हणत असते की हो, तुम्ही काय म्हणत होता की दाखवेल कोर्टात, 15 मिनिटात कोर्टात खेचेल आता तुम्हाला, तुम्ही जे वागलेले आहात त्याच्यामुळं पुढच्या 15 मिनिटात पोलीस येतील आणि तुम्हाला पकडून घेऊन जातील. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र अर्जुन हे सगळं सांगत असतो आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायली दोघंही पाहत असतात. त्यांना त्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की म्हणजे खरं तर ना तुम्ही गडबड घोटाळा होता. तेव्हा सायली म्हणत असते की त्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीने बोलायचा, ज्या पद्धतीने वागायचा, ते तर मला कळतच नव्हतं की हे सगळं काय होत होतं. तेव्हा मात्र अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि सायली अर्जुनकडे. कारण त्या दोघांनी ज्या गोष्टी एकत्र वेळ घालवलेल्या होत्या त्या सगळ्या समोर आलेल्या असतात आणि ते सगळं त्यांना आठवत असतं. सायलीलाही खूप छान वाटत असतं. तिच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण असतो आणि त्याचबरोबर अर्जुन सुद्धा सायलीला ते सगळं आठवण करून देत असतो. त्याचबरोबर त्यांचं झालेलं लग्न, अर्जुन म्हणतो की त्या कॉन्ट्रॅक्ट वाईफ पासून आता क्यूट वाईफ पर्यंतचा जो प्रवास झालेला आहे ना, तो खरंच पाहण्यासारखा झालेला आहे असं तो सायलीला सांगू लागतो. त्याचबरोबर सायलीला तो म्हणतो की पहिला दिवस आठवतोय का? दोन्ही चपला अशा हातात घेऊन तुम्ही आलेला होता, म्हणजे तो पहिला दिवस. तेव्हा सायली म्हणते हो ना, माझी चप्पल तुटलेली होती ना. आणि त्याचबरोबर इकडे ते सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. दोघंही बोलत असतात आणि मग सायलीलाही तो प्रसंग आठवतो. खरंच अगदी वेड्यासारखी सायली चपला तुटलेल्या आहेत म्हणून ते पायात न घालता हातात घेऊन आलेली असते आणि त्याचबरोबर सायली मात्र हे सगळं जेव्हा आठवत असते तेव्हा हसत असते. तेव्हा सायली म्हणते की माझं असं व्हायचं, तुम्ही माझ्या समोर आलात ना की मला कळायचंच बंद व्हायचं, मला काहीच आठवायचं नाहीये. आणि त्याचबरोबर सायली सांगत असते म्हणून तर माझ्याकडून गडबड घोटाळेच होत राहायचे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, पण जरा जास्तच तुम्ही घोटाळा करायचा, असं नाही वाटत तुम्हाला? असंही तो सायलीला म्हणत असतो. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणजे जुन्या आठवणी सगळ्या काढत आहेत. नक्की काय काय घडलेलं होतं आयुष्यामध्ये, काय काय कशा पद्धतीने गोष्टी घडत होत्या हे सगळं आठवत असतात आणि त्यांना दोघांनाही खरं तर या गोष्टींचा धक्का बसलेला असतो आणि ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. लग्न झाल्यानंतर जेव्हा ते घरी आलेले असतात, घरी आल्यानंतरचा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतो. तेव्हाही तो प्रसंग आठवतो. घरातल्यांनी कशा पद्धतीने त्यांना त्रास दिलेला होता, पण सायलीची ओळख अर्जुनने जी करून दिलेली असते, ही माझी बायको मिसेस अर्जुन सुभेदार. त्यानंतर सायलीने अर्जुनला मोदक बनवायला शिकवलेले होते. सायली आणि अर्जुन दोघं एकत्र कसे येत गेले हे सगळं त्यांना आठवत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की सायली आणि अर्जुन दोघांनीही एकमेकांसाठी जो वेळ दिलेला असतो, एकमेकांसोबत जो वेळ दिलेला असतो, त्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतात. जेव्हा ते माथेरानला फिरायला गेलेले होते त्यावेळचा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर असतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की खरंच म्हणजे ते आयुष्य आपलं, खऱ्या अर्थाने आपण ते आयुष्य जगलेलो होतो. आणि त्यासोबतच इकडे अर्जुनला या सगळ्या गोष्टींमुळे आनंदही तेवढाच झालेला असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की हे सगळं जे काही घडत आहे ना ते मात्र खूपच वेगळ्या पद्धतीने झालेलं होतं. त्याचबरोबर इकडे आता प्रताप आणि अस्मिता दोघेही बोलत असतात. अस्मिता म्हणत असते की डॅड, खरंच आज ना खऱ्या अर्थाने हे सगळं सुरू झालेलं आहे आणि आज खूप भारी वाटत आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रतिमाही तिथं आलेली असते. मग प्रताप त्यांना दोघांना विचारू लागतो की काय झालं नक्की, काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा मात्र ते दोघंही सांगू लागतात की प्रतिमा म्हणू लागते की काय झालं माहिती आहे का प्रताप, अरे आम्ही दोघींनी ना कल्पनाला बोलत होतो आणि कल्पनाने मात्र अस्मितालाच ऐकवलं की तुला काय जमतं, तुला कुठं कामं जमतात, आणि तेवढं ती करून थांबली नाही. त्याचबरोबर तिला ह्याही गोष्टीची जाणीव झाली की घरातली सगळी कामं, सगळी जबाबदारी सायली करते, म्हणून सायलीचं कौतुकही तिनं सुरू केलं, असं इकडे हे दोघं जण सांगत असतात. तेव्हा मात्र प्रताप म्हणतो की हो. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन आणि
अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायली दोघंही इथं असायला पाहिजे होते. तेव्हा प्रताप म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, त्यांनी दोघांनी एकमेकांना वेळ पण दिला पाहिजे. नाही, अस्मिता म्हणते कसं आहे, पुढचा अंक सुरू करता आला असता ना, असं अस्मिताचं बोलणं असतं. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो की हो बरोबर आहे तुझं, पुढचा अंक सुरू करता आला असता, पण ठीक आहे ना, आता आपण आपली कामगिरी सुरू करूया. इकडे अर्जुन आणि सायली ते चित्र हातात घेतलेले असतात आणि दोघंही निघालेले असतात. दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात. सायलीला अर्जुन म्हणत असतो की खरंच खऱ्या अर्थाने तुम्ही ना गडबड घोटाळा होता आणि म्हणून तर मी तुमचं नाव गडबड घोटाळा ठेवलेलं होतं. सायली म्हणते की मला ना सुचायचंच नाहीये, तुम्ही माझ्या समोर आलात की मी मात्र अगदी घाबरून जायचे, दचकून जायचे. मला कळायचंच नाहीये काय व्हायचं. माझ्या हातात जी वस्तू असेल ती सुद्धा खाली पडायची, असं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो हो का, आणि तुम्ही ना खरंच खूप गोंधळ घालायचा. सायली म्हणत असते की मला तुमची खूप भीती वाटायची. आणि दोघंही सांगत असतात तिथंपासून इथंपर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा होता. इतक्या दिवसानंतर दोघांनी एकमेकांसाठी हा वेळ दिलेला आहे. घरातली कामं, मधुभाऊंची केस, या सगळ्यामुळं अर्जुन आणि सायली अगदी दबून गेलेले होते. आज मोकळा श्वास घेत आहेत असं त्यांचं वागणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे अर्जुन खुश असतो आणि तो सायलीला म्हणत असतो की खरंच माझी क्यूट बायको, असं तो म्हणत असतो. आणि त्यानंतर अर्जुन आता म्हणतो की आता मजा घेतली पाहिजे, ही अजून चिडली ना की अजून छान दिसते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की पण तू ना एक गोष्ट करतच नाहीये. तेव्हा सायली म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की तुला माहिती आहे का तू काय करायला हवं होतं, तू कधी माझ्याबरोबर अशी वागली आहेस का. अर्जुनला कळतच नाहीये की म्हणजे सायलीला कळतच नाही की अर्जुनला नक्की काय म्हणायचंय. तेव्हा मात्र अर्जुन सांगत असतो की तू माझ्याबरोबर कधी प्रेमाने वागलीस का. माझ्या किती गर्लफ्रेंड होत्या माहिती आहे का, मस्त बाईकवर मला पकडून घट्ट बसायच्या आणि हे सगळं जे काय ना खरंच खूप भारी असायचं, असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र सायलीला राग येतो. सायली म्हणते काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आम्ही मूव्हीला सुद्धा जायचो, अगदी कॉर्नर सीट, मस्त अंधारात, असं अर्जुन तिला सांगत असतो, तिला चिडवत असतो. कारण अर्जुन म्हणालेलाच असतो की ही ना चिडली की मग मस्त दिसते, असं अर्जुन सायलीशी बोलत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं सगळं झालेलं असतं. अर्जुन आता चिडवायचंच काम करत असतो सायलीला, कारण त्याला माहिती आहे की सायली चिडली की मग अजून मजा येणार आहे. सायली म्हणते ठीक आहे मग त्यांच्याबरोबरच जा. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण ती आता इथं नाही आहे ना, कॅनडाला आहे. अर्जुनला सायली म्हणते मग तुम्ही जावा कॅनडाला, असं म्हणत सायली अर्जुनवरती चिडलेली असते. अर्जुन सायलीला म्हणत आहे की तू आता मला अर्जुन अशी हाक मारली पाहिजे. सायली अर्जुनला आव बोलते आणि ते मात्र त्याला आवडत नाहीये. तू मला अरे अर्जुन असं म्हणलं पाहिजेस आणि तसं म्हणलं तरच मी तुझ्याशी बोलणार आहे. तेव्हा सायली म्हणते हे काय, मी इथं रस्त्यावर तुम्हाला असलं काही बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. अर्जुन म्हणतो तू माझ्यावर प्रेम करतेस तर मग तुला हे बोलणं गरजेचंच आहे आणि आज आपण रोमॅन्टिक डेटवर आहे, एवढं लक्षात ठेव. आज आपण नुसतं कपल नाही आहे तर रोमॅन्टिक कपल आहोत. त्यामुळं आज मला जे वाटतंय ते तू बोललंच पाहिजे, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही, असं त्याने हट्टच धरून बसलाय. आता सायलीला तर त्याला असं काही बोलायचं नाही आहे. अर्जुन म्हणतो जोपर्यंत तू मला बोलणार नाहीस अरे अर्जुन, तोपर्यंत मी इथून उठणारच नाही. आणि जवळच्या एका टी स्टॉलवर तो जाऊन बसलेला आहे. आता सायलीला खूपच ऑकवर्ड वाटतंय. सर्वांच्या समोर याला अरे अर्जुन कसं म्हणायचं आणि तसं म्हणलं तर ते चांगलं वाटणार नाही असं तिला वाटतंय. पण अर्जुन मात्र काही केल्या ऐकायलाच तयार नाही आहे. तेव्हा सायली सर्व हिंमत एकत्र करते आणि त्याला अर्जुन अशी हळू हाक मारते. अर्जुन अशी हाक मारल्यावर तो म्हणतो काय, तू हाक मारली का, मला तर काय स्पष्टपणे ऐकूच आलं नाही. त्याला मोठ्याने बोलायचं असतं म्हणून तो तिला असं म्हणत असतो, जरा मोठ्याने हाक मार तेव्हाच मला ऐकायला येणार आहे. आता आसपासचे लोक तिच्याकडं पाहत असतात. सायलीला खूपच ऑकवर्ड झाल्यासारखं वाटत असतं. आपण कशी यांना अर्जुन म्हणून हाक मारावी. ती म्हणते हो मला नाही जमणार आहे. अर्जुन म्हणतो एवढं सगळं मोठ्याने बोलता येत आहे ना, मग तेच का बोलता येत नाही. आता तू आज बोललंच पाहिजे तर मी इथून उठणार, अन्यथा उठणार नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे. ते अर्जुन म्हणून हाक मारते तेव्हा तो म्हणतो अजून काहीतरी बोलायला सांगितलं होतं मी, फक्त अर्जुनच नाही म्हणायचं आहे, त्यापुढं आय लव्ह यू देखील म्हणायचं आहे. आता सायली सगळी हिंमत एकत्र करते आणि जोरात आय लव्ह यू अर्जुन असं म्हणते. तेव्हा अर्जुनचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. सायलीला देखील या गोष्टीचा प्रचंड आनंद होतो, कारण तिने हिंमत एकत्र करून हे सगळं म्हणलेलं असतं.
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. अर्जुन देखील खूपच खुश झालेला असतो. अक्षरशः त्याची स्वप्नपूर्तीच सायलीने केलेली असते. तो एकदम तिच्या जवळ येतो आणि तिचे दोन्ही हात घट्ट धरतो आणि म्हणतो, अरे वा, म्हणजे असं म्हणता येते तर तुला. आज मी बेहद खुश आहे. चला आता मस्तपैकी बाईकवर फिरूया, असं म्हणून तो तिचा हात धरतो आणि तिला आता बाईककडे घेऊन चाललेला असतो. सायली त्याचा हात हातात घेऊन चाललेले असते. सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात. सायलीने अगदी अर्जुनचं मन जिंकलेलं असतं. आता तो सायलीला घेऊन बाईकवर बसवत असतो. सायली बसत असते तेव्हा ती नेहमीप्रमाणे म्हणजे एका साईडला पाय करून बसलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आज आपण रोमॅन्टिक कपल आहे म्हणलंय ना, मग असं बसलेलं मला चालणार नाही. ती म्हणते, अहो पण इथं सर्वांपुढं मला असं बसायला नाही आवडत. तो म्हणतो, म्हणजे अगं मी हक्काचा नवरा आहे तुझा, त्यात काय घाबरायची गरज आहे. चल, दोन्हीकडं पाय टाकून बसलीस तरच बसायचं, नाहीतर मग मी गाडीच चालवणार नाही, असा हट्टच त्याने केलेला असतो. तेव्हा आता सायलीला त्याचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नसतो. सायली आता त्याने सांगितल्याप्रमाणे दोन्हीकडे पाय टाकून बसते आणि त्याच्या खांद्यावर हात देखील ठेवते आणि त्याला अलगद चिटकून अशी बसते. तेव्हा त्याचा आनंद अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. तो एकदम खुश होतो आणि बाईक एकदम हवेत पळवायला लागतो. तेव्हा ती त्याला म्हणते, थोडंसं हळू जायचं आहे आपल्याला. आणि ते जात असतानाच मध्ये एका ठिकाणी तिला गुलाब दिसतो. सायली त्याला म्हणते, मला तो गुलाब पाहिजे. अर्जुन उतरतो आणि तो तिला गुलाब देत असतो. तेव्हा ती त्याला म्हणते, तुम्ही ना खूपच छान आहात. तेव्हा तो परत थांबतो आणि म्हणतो, काय म्हणली? आज मी तुला काय म्हणायला सांगितलेलं आहे? ती म्हणते, तुम्ही खूपच छान आहात. तो म्हणतो, अर्जुन तू खूप छान आहेस असं तू म्हणलं पाहिजे, आणि अर्जुन तो गुलाब मला द्या असं तू म्हणलं पाहिजे. ती तसं म्हणते. तेव्हा तो एकदम रोमॅन्टिक होतो आणि रस्त्याच्या मधोमध येतो. आणि आता रस्त्याच्या मधोमध येऊन तो एका गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याच्या स्टाईलमध्ये बसलेला आहे. ते पाहून सर्वच लोक आता त्याच्याकडे पाहत असतात आणि अर्जुन स्वतःच्या प्रेमाची कबुली देत तिला म्हणतो, सायली, तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आहे ना, खरं तर हे मी माझं अहोभाग्य समजतो. तुझ्यासारखी व्यक्ती मला मिळाली आहे म्हणजे नक्कीच मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलेलं असणार आहेस. 7 जन्मासाठी मला तू साथ देऊ शकशील का सायली, असं तो विचारतो. तेव्हा त्याच्या हातातलं ते फूल घेऊन सायली म्हणते, 7 नव्हे 70 जन्म मी तुमची आणि तुमचीच असणार आहे. जन्मोजन्मी मी फक्त तुमचीच असणार आहे, असा शब्द, असं वचन तिने अर्जुनला दिलेलं असतं. तेव्हा अर्जुन एकदम खुश होतो. जवळच असलेल्या बागेमध्ये ते दोघेही आता गेलेले असतात आणि रोमॅन्टिक अशा गाण्यावर दोघंही डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चक्क सायली त्याच्याबरोबर डान्स करताना आपल्याला पाहायला मिळते. दोघेही प्रेमामध्ये अक्षरशः विरघळून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ते दोघेही जवळचेच एका बाकावर बसलेले असतात. आज सायलीचा मूड खूपच चांगला आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. हळूहळू आपण हिच्या बालपणाविषयी विचारूया का, पण हिच्या आईवडिलांविषयी आपल्याला माहिती झाले हे मात्र हिला कळू द्यायचं नाही, असं त्याच्या डोक्यात असतं. आणि तो हळूहळू तिला बालपणीचे प्रश्न विचारत असतो. तो मुद्दाम अगोदर स्वतःच्या बालपणीची गोष्ट तिला सांगू लागतो आणि म्हणतो, आम्ही लहान असताना पण असेच बागेत खेळायला जायचो. खूप खूप मजा यायची. मी, अश्विन, सर्वजण आहेत ना, आम्ही आंधळी कोशिंबीर खेळायचो आणि अक्षरशः इतकी मजा यायची म्हणून काय सांगू तुला. तन्वी देखील आमच्याबरोबरच असायची आणि तन्वी तेव्हा खरोखर खूपच चांगली होती. तन्वी असं म्हणायची की अभ्यास केला ना तरच चॉकलेट मिळणार आहे. आणि तेव्हा सायलीच्या डोक्यात देखील जुन्या गोष्टी घोळू लागतात. सायलीला समोर काही गोष्टी दिसू लागतात. तिला बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्यासारखं वाटू लागतं. सायलीचा तो चेहरा पाहून त्याच्याही लक्षात येतं की आपण बरोबर विषय काढलेला आहे, कारण सायलीला काहीतरी आठवू लागलेलं आहे हे आता अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन तिच्याकडं एकटक पाहत असतो आणि तो विचारतो, तुम्ही देखील लहानपणी अशीच मजा केलेली असेल ना, तुम्हाला देखील लहानपणीचं थोडं बहुत काहीतरी आठवत असेल ना. तो जेव्हा सायलीला असं काही बोलत असतो तेव्हा खरोखरच सायलीला बालपणीच्या काही गोष्टी आठवू लागलेल्या असतात. तिला आठवत असतं की अभ्यास केला तर चॉकलेट मिळेल, ही गोष्ट या अगोदर देखील झालेली होती आणि ते वाक्य तिच्या डोक्यात अक्षरशः घोळत असतं आणि तिला जुनं काहीतरी आठवायला लागलेलं असतं. हे आता अर्जुनला देखील समजलेलं आहे. समोर असणारी लहान लहान मुलं, त्यांच्या हातात असणारे फुगे, ते चॉकलेटसाठी एकमेकांना करत असलेल्या विनवण्या, हे सगळं पाहत असताना
सायलीला तिच्या बालपणीची आठवण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्जुनने अगदी योग्य वेळेला तिला तो प्रश्न विचारलाय आणि त्यामुळं सायलीच्या बालपणीच्या गोष्टी उलगडलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायलीने प्रतिमासाठी मागवलेले औषध आलेले आहेत, पण त्यामध्ये एकच गोळी आलेली आहे. प्रिस्क्रिप्शनवर 2 गोळ्या असतील असं सायलीला वाटत असतं, कारण ती तर दररोज प्रतिमाला 2 गोळ्या देत असते. मग आत्ता एकच गोळी कसं काय आलेली आहे असं ती विचारते. तेव्हा डिलिव्हरी बॉय तिला सांगतो की त्या प्रिस्क्रिप्शनवर ज्या गोळ्या आहेत त्याच मी आणलेल्या आहेत. तेव्हा सायली डॉक्टरांना फोन करते आणि म्हणते, अहो तुम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर तर 2 गोळ्या असल्या पाहिजेत ना, मग इथं एकच गोळी कसं काय आहे. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, मला प्रिस्क्रिप्शन बघू द्या. प्रिस्क्रिप्शन बघितल्यावर सायलीला म्हणतात की नव्हे, मी एकच गोळी दिलेली आहे, 2 गोळ्यांचा काही संबंधच येत नाही. तेव्हा सायली त्यांना घरी बोलवून घेते. आता डॉक्टर श्रद्धा या घरी आलेल्या असतात आणि त्या प्रिस्क्रिप्शन पाहतात आणि म्हणतात, यावर तर एकच गोळी आहे, मग तुम्ही दुसरी गोळी कोणती देत होता. तेव्हा सायली रिकामं पाकिट आणून दाखवते आणि म्हणते की ही गोळी मी देत होते. तेव्हा डॉक्टर श्रद्धा यांना चांगलाच धक्का बसलेला आहे. त्या म्हणतात की अहो, ही गोळी तर मी लिहून दिलेलीच नाही आहे, ही गोळी कसं काय देण्यात आली आहे. ही गोळी अतिशय चुकीची आहे. ही गोळी नुसती चुकीचीच नसून ही गोळी मेंदूला शिथिलता आणणारी आहे आणि यामुळेच आता प्रतिमाला जुनं काही आठवायचं जमत नसणारे हे आता सायली आणि सर्व घरच्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण ही गोळी प्रतिमाला दिली कोणी. आता या गोष्टीच्या खोलात जेव्हा सर्वजण जातील तेव्हा समजेल की ही गोळी प्रिया आणि नागराज यांनीच दिलेली आहे आणि म्हणजेच त्या दोघांचा डाव होता की प्रतिमाला जुनं काहीही आठवू नये. पण त्या दोघांनी असं का केलं असेल हे आता गुपित लवकरच उलगडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता प्रतिमा सांगेल की नागराज आणि प्रिया यांनीच मला त्या गोळ्या दिलेल्या होत्या आणि त्या गोळ्या देत होते, म्हणूनच मी त्या गोळ्या खात होते. हे सगळं ऐकल्यानंतर आता सायली यावर काय करणार आहे आणि अर्जुन काय करणार आहेत हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर रविराजला आता नागराजचा खरा चेहरा देखील समोर येणार आहे. आता प्रियाचा चेहरा तर जवळजवळ समोर आलेलाच आहे, पण प्रतिमाविषयी देखील तिच्या मनामध्ये किंचितही प्रेम नाही आहे हे देखील आता पुढील काही भागामध्येच आपल्याला पाहता येणार आहे. कारण डॉक्टर श्रद्धा यांनी त्या गोळ्यांविषयी जे काही भाकीत केलेलं आहे आणि जे काही सांगितलेलं आहे त्यामुळं सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजेच प्रतिमाला वेड करण्याचा प्लॅन हा नागराज आणि प्रियाचा असू शकतो हे सत्य आता सर्वांच्या समोर येणार आहे आणि त्यामुळं प्रिया ही किती कपटी आहे आणि ती प्रतिमाशी देखील किती वाईट वागत होते हे समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.